नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाडे. मी जनरल फिजिशियन, सरबंध क्लिनिक, देवगुडी, नागपूर इथे. आजचा टॉपिक आहे, आजचा विषय आहे, ॲसिडिटीमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का? ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय? तर आंबटपणा. आंबटपणा बहुतेकदा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स रोग म्हणजे जी-आय-डी. ॲसिड रिफ्लक्सच्या स्वरूपात प्रामुख्याने पचन संस्थेवर परिणाम पडतो. परंतु काही मार्गांनी अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम पडू शकते. प्रथम जोखीम घटक पाहू. जी-आय-डी आणि हृदयविकारासाठी अनेक जोखीम घटक आच्छादित होतात. जसे की लठ्ठपणा, धूम्रपान आणि बैठी जीवनशैली. याचा अर्थ असा आहे, की एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्थितीचा धोका असतो आणि त्याला दुसरी परिस्थिती विकसित होण्याचा धोका होऊ शकतो. म्हणूनच या जोखीम घटकांना संबोधित केल्याने आपण आम्लता आणि हृदयाचे आरोग्य व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतो. या व्यतिरिक्त हे सिद्ध झाले आहे, की प्रोटॉन पंप इन्हिबिटर पी-पी-आयच्या दीर्घकालीन वापरामुळे पोटातील ॲसिडचे उत्पादन कमी करण्यासाठी डिझाइन केलेले एक प्रकारचे औषध हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते. जसे की खूप वेळा वापरण्यात येणाऱ्या ॲसिडिटीच्या औषधी. त्याच्यामुळे हृदयविकारांना आपण आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे आंबटपणा आणि हृदयाचे आरोग्य यांच्यातील संबंध समजून घेतल्याने रुग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. चला, तर आपण पाहू काय-काय सिम्प्टम्स, काय-काय लक्षणे त्यात दिसतात. प्रथम आहे छातीत दुखणे, म्हणजे हायपर ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्स. जी-आय-डी असलेल्या लोकांसाठी मुख्य चिंतेपैकी एक म्हणजे छातीत दुखणे, ज्याला हृदयाशी संबंधित समस्या जसे की एन्जाइना, हृदयविकाराचा झटका समजला जाऊ शकतो. ॲसिड रिफ्लक्समुळे छातीत जळजळ होऊ शकते, ज्याला छातीत जळजळ असेही म्हणतात. चेस्ट बर्न असं सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, जे त्रासदायक असू शकतं आणि हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय मूल्यांकनास सूचित करू शकते. कुठलीही इमर्जन्सी त्यामुळे येऊ शकते. दुसरं सिम्प्टम किंवा दुसरे लक्षण जे आहे, ते म्हणजे अनियमित हृदयाचे ठोके. गंभीर जी-आय-डीमुळे अन्ननलिकेची जळजळ, हृदयाची धडधड सुरू करू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, हृदयाच्या ठोक्यांमधील बदल हे हृदयविकारास कारणीभूत नसले तरी ते हृदयाच्या कार्यावर संभाव्य परिणाम करू शकतात. हा दीर्घकाळ परिणाम मनोवैज्ञानिक तणाव निर्माण करणारा असू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तिसरं म्हणजे झोपेत व्यत्यय. ॲसिड रिफ्लक्स विशेषतः रात्री झोपेचा त्रास होऊ शकतो. झोपेची खराब गुणवत्ता यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या हृदय व रक्तवाहिनीशी संबंधित समस्यांच्या वाढीव जोखमांशी संबंधित आहे. अनियमित झोप किंवा खराब झोपेमुळे थकवा येणे, तणाव आणि हृदयाच्या आरोग्यावर अप्रत्यक्षपणे परिणाम करणारे इतर इतर घटक सुद्धा होऊ शकतात. चला, तर आपण पाहू आंबटपणाचे व्यवस्थापन आणि हृदयाचे आरोग्य संरक्षण. निरोगी वजन राखणे. पहिलं, आपण आपलं वजन जे आहे आटोक्यात ठेवू शकतो. त्यासाठी आपण नियमित व्यायाम करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे खाण्यामध्ये दुधाचे पदार्थ, सलाद जास्त घेऊ शकतो. वजन कमी केल्याने जी-आय-डी आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. दुसरं आहे धूम्रपान, स्मोकिंग. धूम्रपान सोडल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते आणि हृदय व पाचन समस्यांचा धोका कमी होतो. संतुलित आहार. आपल्या आहारामध्ये विशेषतः संतुलित आहार, त्यामध्ये संपूर्ण धान्य, फळं, भाज्या, कडधान्ये या अशा समृद्ध आरोग्यदायी आहार घेतल्यास आम्लपित्त आणि हृदयाचे आरोग्य व्यवस्थापित करण्यात मदत होते. त्यानंतर आपण एक महत्त्वाचं म्हणजे नियमितपणे व्यायाम करणे. हे सुद्धा महत्त्वाचा घटक आहे आम्लपित्त कमी करण्यासाठी किंवा जी-आय-डी कमी करण्यासाठी. नियमित शारीरिक क्रियाकलाप म्हणजे नियमित शारीरिक व्यायाम निरोगी वजन राखण्यास मदत करू शकतो आणि संपूर्ण आरोग्यास समर्थन देऊ शकतो. प्राणायाम, योगासन हे सुद्धा आपल्याला वजन कमी करण्यास, शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करू शकतं. छातीत दुखणे यासारख्या हृदयाच्या समस्याशी संबंधित लक्षणे अनुभवणाऱ्या रुग्णांनी हृदयाची कोणतीही गंभीर स्थिती वगळण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि योग्य ॲसिडिटी व्यवस्थापनावर चर्चा करावी. प्रतिबंधात्मक उपाय केल्याने हृदय आणि पाचक आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवता येते. आंबटपणा जो असतो त्याला आपण गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स रोग किंवा जी-आय-डी म्हणतो. मुख्यत्वे याचं कारण असे आहे की अतितणाव, त्यानंतर व्यायामाची कमतरता, स्थूलपणा ही जी कारणे आहेत ज्याच्यामुळे आंबटपणा किंवा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स प्रामुख्याने कुठल्याही व्यक्तीमध्ये होऊ शकतं. त्यासाठी आपली जीवनशैली आपल्याला सुदृढ असणं आवश्यक असते. जी-आय-डी किंवा आंबटपणा जो आहे त्याला अव्हॉइड करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत जसं नियमित व्यायाम, धूम्रपान, बैठी जीवनशैली आपण याला अव्हॉइड करू शकतो, याला आपण टाळू शकतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण नियमित व्यायाम करू शकतो.
आहारामध्ये सलाद वापरू शकतो, फळं वापरू शकतो. ऍसिड रिफ्लक्स डिसऑर्डर, आंबटपणा प्रामुख्याने गिरिजालीन च्या वापरामुळे होतो. पोटातील ऍसिडिटीचे उत्पादन कमी करण्यासाठी डिझाईन केलेले प्रकारचे औषध जे आहे ते खूप साऱ्या हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आंबटपणा आणि हृदयाचे आरोग्य याच्यातील संबंध आपण जर समजून घेतले तर रुग्णांना त्याच्या आरोग्याविषयी आपण माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतो. चला आपण समजून घेऊ की TID किंवा आंबटपणा याच्यामुळे काय सिम्प्टम्स येऊ शकतात किंवा लक्षणे येऊ शकतात. त्यापैकी प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे छातीत दुखणे. GID आंबटपणा असलेल्या लोकांसाठी मुख्य महत्वाचं कारण म्हणजे छातीत दुखणे. ज्याला हृदयाशी संबंधित समस्या जसे की एन्झायना किंवा हृदयविकाराचा झटका असे समजले जाऊ शकते. ऍसिड रिफ्लक्समुळे छातीत जळजळ होऊ शकते, ज्याला छातीत जळजळ असेही म्हणतात. छातीत जळजळ होऊ नये त्यासाठी प्रामुख्याने GID कमी करणे हे महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा सिम्प्टम अनियमित हृदयाचे ठोके, गंभीर GID, अन्ननलिकेची जळजळ. त्यामुळे हृदयाची धडधड सुद्धा सुरू होऊ शकते, ज्याला आपण पाल्पिटेशन म्हणतो. हृदयाचे हृदयाच्या ठोक्यांमधील हे बदल हृदयविकारास कारणीभूत नसले तरी हृदयाच्या आऱ्यावर त्याचा संभाव्य परिणाम होऊ शकतो किंवा त्यामुळे हृदयाला कार्य करण्यास बाधा येऊ शकते. हा दीर्घकाळ परिणाम मनोवैज्ञानिक तणाव निर्माण करू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तिसरं कारण झोपेत व्यत्यय, त्याला आपण इन्सोमनिया म्हणतो, किंवा स्लीप डिसऑर्डर, स्लीप डिस्टर्बन्स. ऍसिड रिफ्लक्स विशेषतः रात्री झोपेचा त्रास होऊ शकतो. झोपेची खराब गुणवत्ता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग यासारख्या हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांच्या वाढीव जोखमी संबंधित आहे. खराब झोपेमुळे थकवा येणे, तणाव येणे, हृदयाच्या आरोग्यावर अप्रत्यक्षपणे परिणाम करणारे घटक सुद्धा त्यामुळे होऊ शकतात. हे सगळं रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? धूम्रपान टाळणे, संतुलन घेणे, नियमितपणे व्यायाम करणे, निरोगी वजन राखणे आणि ताण तणावाचे नियोजन करणे. हे सगळं जर आपण केलं व्यवस्थितपणे, त्याचं नियोजन केलं तर आपण हृदयाच्या संबंधात समस्याशी संबंधित लक्षणे अनुभवणाऱ्या रुग्णांनी हृदयाची कोणतीही गंभीर स्थिती वगळण्यासाठी वैद्यकीय सल्ला त्यांना देऊ शकतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. हृदय आणि पाचक आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवू शकतो. थँक्यू सो मच. Sir, or I mean, you have to speak for 2 to 3 minutes more, then only we'll be completing the criteria for 12 minutes. So if we can ओके just add few things from your end, and then we can conclude the talk. ओके मॅम ओके. लेटेस्ट डिस्कस अजून आपण त्यामुळे संबंधित चर्चा करू, ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे आम्लपित्त अशामुळे होतं. आम्लपित्त होण्यामागची कारणे दीर्घकाळचा तणाव, चहा, धूम्रपान, त्यानंतर आहारामध्ये मसाल्याचे पदार्थ, जंक फूड हे सुद्धा महत्वाचे घटक आहेत, ज्याच्यामुळे आम्लपित्त किंवा आंबटपणा GID होण्यास कारणीभूत ठरू शकतो. आम्लपित्त किंवा आंबटपणा हे कमी करण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे ज्या गोष्टींमुळे आंबटपणा वाढतो किंवा ऍसिडिटी वाढते किंवा GID वाढते, त्या त्या गोष्टी अवॉइड करणे किंवा टाळणे. मुख्यत्वे धूम्रपान, मसाल्याचे पदार्थ, तिखट, चहा, कॉफी, असंतुलित आहार, नियमितपणे व्यायाम हे महत्वाचं कारण आहे. महत्वाचं गोष्ट आहे ज्याने आपण आंबटपणा किंवा GID जे आहे अवॉइड करू शकतो किंवा टाळू शकतो. मुख्यत्वे काय लक्षणे आहेत GIDचे? छातीत जळजळ होणे, स्पेशली आफ्टर जेवणानंतर, आणि मुख्यत्वे ते रात्री झोपताना छातीत जळजळ होणे, छातीत दुखून येणे, मळमळ होणे, पोटामध्ये फुगारा येणे, गॅसेस होणे, काही अन्नपदार्थांमुळे आंबट पाणी वर येणे, हे सुद्धा महत्वाचे लक्षणे आहेत GIDचे, जे आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये अनुभव करू शकतो. क्रोनिक थ्रोट, कधी कधी हायपर ऍसिडिटीमुळे सुद्धा खोकला उद्भवू शकतो. आम्लपित्त किंवा आंबटपणा आणि हृदयाचा डायरेक्ट संबंध असतो.
त्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणं खूप महत्वाचं असते. संपूर्ण धान्य, फळं, भाज्यांनी समृद्ध आरोग्यदायी आहार घेतल्यास आम्लपित्त आणि हृदयाचे आरोग्य व्यवस्थापित करण्यास आपल्यास मदत करू शकतो. कुठल्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत ज्या आपण घेऊ शकतो ॲसिड रिफ्लक्स किंवा जी रोखण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन त्याला आपण मेंटेन करू शकतो. दुसरं कारण दुसरं महत्त्वाचा घटक आहे धूम्रपान टाळू शकतो. झोपेच्या वेळेला डोक्याकडचा भाग जो आहे, उजवीकडचा भाग तो वर उंच ठेवू शकतो. जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. त्यानंतर वॉकिंग किंवा पायी फिरणं खूप महत्त्वाचं असते जेवण झाल्यानंतर. आणि एक क्लिअर फूड्स म्हणतो आपण जसे जसे की तेलकट आहे, मसालेदार पदार्थ आहेत, जे आपण टाळू शकतो. ज्याने आपल्याला जीआरडी होण्यास कारणीभूत होते. कार्बोनेटेड ड्रिंक्स जसं कोल्ड ड्रिंक झालं, कॉफी झालं किंवा टाईट फिटिंग क्लोथ्स झालं, कपडे झाले ते आपण अव्हॉइड करू शकतो. हे करणं आपण अव्हॉइड केल्यास किंवा टाळल्यास आपण जीआरडी रोखण्यास मदत करू शकतो. अजून काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपण जीआरडी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा जीआरडी टाळण्यासाठी करू शकतो. जसे की चॉकलेट्स, कांदे, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड हे सुद्धा आपण अव्हॉइड करू शकतो. जेवताना थोडं-थोडं जेवण करून हळू पद्धतीने जेवल्यास आपण जीआरडी अव्हॉइड करू शकतो किंवा टाळू शकतो. भरपूर वेळा चावल्याने सुद्धा आपण त्याला अव्हॉइड करू शकतो. अल्कोहोल, धूम्रपान आणि शराब आपण अव्हॉइड करू शकतो. दारू आपण अव्हॉइड करू शकतो.